पाकिस्तानचं सगळ्यात मोठं हत्यार जे आहे ते प्रॉक्सी वॉर आहे आणि ठिकठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करणं हे सुद्धा प्रॉक्सी वॉरचा एक भाग आहे. आता हा प्रॉक्सी वॉर जो आहे तो डायरेक्टली खेळला जाऊ शकतो किंवा इनडायरेक्टली खेळला जाऊ शकतो. अजून दिल्लीची तशी माहिती आलेली नाही आहे की नेमकं कोणी केले, काय केले, करण्याचा उद्देश काय होता. आणि हे मी असं मानतोय की एका प्रकारचं असणारं शासनाचं फेल्युअर आहे टू अँटिसिपेट की सिंदूरच्या घटनेनंतर जी काही जगभर टीका झाली, अमुक झाली, ही झाली, तेव्हा हे कुठंतरी घडणार हे अँटिसिपेट करणं गरजेचं होतं. बिहार निवडणुकीचा मतदान आहे त्याच्या पूर्वसंध्येला बॉम्बस्फोट होतो. काही आता टायमिंगच्याबद्दल टायमिंग त्याच्यामध्ये असं मी असे त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं की त्याच्यावरती कॉमेंट करता येत नाही आहे. ह्याचं कारण असणार आहे की कोणी केलं आहे, इंटरनल आहे की एक्सटर्नल आहे. आता हे म्हणतील की इंटरनल बॉम्ब ब्लास्ट झाले नाही, ते इंटरनल बॉम्ब ब्लास्ट झालेले आहेत. आणि इंटरनल बॉम्ब ब्लास्टचे जेवढे काय मटेरियल सापडलेलं आहे ते सगळं संघाच्या कार्यकर्त्यांकडे सापडलेलं आहे. त्याच्यामुळे सखोल चौकशी व्हावी आणि त्याच्यामधनं ह्या घटना थांबल्या पाहिजेत असं बघितलं पाहिजे. संघ कनेक्शनचं तुम्हाला ते याचं कारण असं आहे की त्या नांदेडची केस जी आहे ती चालली नाही. त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतंय की मालेगावची केस ही चालली नाही. त्याच्यानंतर असणारा अजमेरची असणारी केस त्या ठिकाणी चालली नाही की जिथं इंटरनल किंवा मुंबईतला असणारा कबूतरखान्याचा ब्लास्ट झाला त्याचं कोणाला माहितीच नाही. गिरगावमध्ये ब्लास्ट झाला कोणालाच माहिती नाही. त्याच्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये ब्लास्ट झाला, तो माणूस कुठे गेला कोणालाच माहीत नाही. त्याच्यानंतर असणारा पुण्यामध्ये ते हॉटेलमध्ये झालेला ब्लास्ट जो आहे